मीन राशीवाल्यांनो, श्री स्वामी समर्थ. तुम्ही एक सत्य ऐकायला तयार आहात का? जून 2026 पासून तुमच्या आयुष्यात असं काही घडणार आहे जे तुमच्या घरातल्या 7 पिढ्यांचे सगळे रेकॉर्ड मोडून काढेल. आजपर्यंत तुमचं काम दुर्लक्षित झालं, तुमची कुवत कमी लेखली गेली. पण आता चित्र बदलणार आहे. ज्या ठिकाणी तुम्ही आज उभे आहात त्याच ठिकाणी उद्या लोक तुमच्याकडे आदराने पाहतील. हा व्हिडिओ फक्त अंदाज नाही, हा तो टप्पा आहे जिथून तुमच्या आयुष्याला राजतिलकाची सुरुवात होणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढचं ऐकल्यावरच तुम्हाला वाटेल हे सगळं माझ्याच बद्दल आहे. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा लिहा, जय श्री स्वामी समर्थ. कारण जो भक्त मनापासून लिहिल त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. 7 पिढ्यांचे रेकॉर्ड तुटणार. याचा खरा अर्थ काय ते पाहूयात. 7 पिढ्यांचे रेकॉर्ड तुटणार हे ऐकायला भारी वाटतं, पण याचा अर्थ फक्त पैसा, गाडी, बंगला एवढ्यावर मर्यादित नाही. थोडं शांत ऐका. आजपर्यंत तुमच्या घरात एक गोष्ट कायम चालू होती, संघर्षाची साखळी. आजोबांनी आयुष्य घालवलं कामात, पण नाव मिळालं नाही. वडिलांनी कष्ट केले, पण ओळख बनली नाही. आणि तुम्ही तर सगळं सहन केलं, तरीही लोकांनी तुमचं मूल्य कमी लेखलं. हेच आहेत ते रेकॉर्ड जे आता तुटणार आहेत. आत्तापर्यंत तुमच्या घरात कोणीही निर्णय घेणाऱ्या जागेवर नव्हतं. कोणीही अशी व्यक्ती नव्हती जिचं नाव ऐकताच लोक थांबून ऐकतील. पण आता परिस्थिती बदलते. जून 2026 पासून मीन राशीच्या आयुष्यात तो टप्पा सुरू होतोय जिथे फक्त कष्ट करणारे नसाल, तुम्ही ओळख बनणारे असाल. ज्या ठिकाणी तुमचं मत आधी दुर्लक्षित केलं जायचं, त्याच ठिकाणी आता तुमचं म्हणणं शेवटचा शब्द ठरेल. हा बदल अचानक वाटेल, पण खरं सांगायचं तर हा बदल बराच काळ तयार होत होता. कारण 7 पिढ्यांचा रेकॉर्ड एकाच रात्रीत तुटत नाही. तो तुटतो जेव्हा एक व्यक्ती स्वतःची मर्यादा ओलांडते. आणि मीन राशीवाल्यांनो, ती व्यक्ती आता तुम्हीच आहात. तुमचं नाव फक्त घरापुरतं मर्यादित राहणार नाही. तुमचं अस्तित्व समाजात जाणवायला लागेल. लोक म्हणतील, हा वेगळा आहे, याच्यात काहीतरी आहे. हाच आहे 7 पिढ्यांचा रेकॉर्ड तुटण्याचा पहिला संकेत. आणि लक्षात ठेवा, हा फक्त सुरुवात आहे. पुढच्या भागात मी सांगणार आहे की जून 2026 पासून तुमच्या आयुष्यात नेमके कोणते 6 मोठे बदल एकामागोमाग एक घडणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मीन राशीवाल्यांनो, एक प्रश्न तुमच्या मनात कित्येक वेळा आला असेल, मी प्रामाणिक आहे, मी कुणाचं वाईट केलं नाही, तरीही माझ्याच वाट्याला संघर्ष का? कधीकधी रात्री एकटेपणी हा प्रश्न मनाला चावतो आणि उत्तर मिळत नाही. पण आज एक सत्य ऐका. देव उशीर करत नव्हता. तो तुम्हाला थांबवत नव्हता. तो तुम्हाला दुर्लक्षितही करत नव्हता. तो फक्त तयार करत होता. लहान जबाबदारीसाठी लहान परीक्षा असते, पण मोठ्या स्थानासाठी माणसाला आतून मोडावं लागतं आणि पुन्हा उभं राहावं लागतं. आजोबांनी जे मिळालं नाही, वडिलांना जे अर्धवट राहिलं, ते सगळं एका व्यक्तीवर थांबवण्यासाठी तुम्हाला तयार केलं जात होतं. म्हणूनच तुम्हाला लवकर यश दिलं नाही. कारण लवकर मिळालेलं यश अहंकार देतं आणि उशिरा मिळालेलं यश जबाबदारी शिकवतं. तुमच्या आयुष्यात ज्या लोकांनी विश्वासघात केला, ज्या ठिकाणी तुम्ही अपमान सहन केला, ज्या क्षणी तुम्ही एकटे पडलात, ते सगळं एकाच कारणासाठी होतं, तुम्हाला राजतिलक झेपावा म्हणून. कारण सिंहासनावर बसायला फक्त ताकद लागत नाही, संयम, शांतता आणि समज ही सुद्धा लागते. देव जाणून होता, जर तुम्हाला हे सगळं आधी दिलं असतं तर कदाचित तुम्ही तुटला असता. पण आता तुम्ही अपमान पचवू शकता, संघर्ष समजू शकता आणि यश सांभाळू शकता. म्हणूनच जून 2026 पासून चित्र बदलते. हा उशीर शिक्षा नव्हती, हा उशीर तयारी होती. आणि मीन राशीवाल्यांनो, तयारी पूर्ण झाली आहे. पुढच्या भागात मी सांगणार आहे की जून 2026 पासून तुमच्या आयुष्यात नेमके कोणते मोठे बदल दिसायला लागतील. त्यामुळे व्हिडिओ पुढे नक्की पहा. नंबर 1 आहे, निर्णय घेणारी भूमिका तुमच्याकडे येणार. मीन राशीवाल्यांनो, आजपर्यंत तुमच्या आयुष्यात एक गोष्ट वारंवार घडली असेल. तुम्ही योग्य सल्ला दिला, पण ऐकलं कुणीच नाही. तुमचं मत बरोबर होतं, पण निर्णय कोणीतरी दुसराच घेतला आणि शेवटी जे घडलं ते चुकीचंच ठरलं. तरीही दोष तुमच्याच वाट्याला आला. हे चित्र आता बदलणार आहे. जून 2026 पासून
मीन राशीच्या आयुष्यात पहिला आणि सर्वात मोठा बदल म्हणजे तुम्ही ऐकणारे नाही तर निर्णय देणारे व्हाल. आधी लोक म्हणायचे, थांब जरा, नंतर बघू, आपण दुसऱ्याला विचारू. पण आता लोक तुमच्याकडे पाहून म्हणतील, तू काय सांगतोस? घरात असो, ऑफिसमध्ये असो, व्यवसायात असो किंवा समाजात तुमचं मत शेवटचं मानलं जाईल. कारण आता लोकांना एक गोष्ट जाणवेल, तुमच्याकडे स्पष्ट विचार आहे. तुम्ही घाईत निर्णय घेत नाही. तुमचा निर्णय परिणाम देतो. आजपर्यंत तुम्ही जबाबदारी उचलली पण अधिकार नव्हते. आता मात्र जबाबदारीही तुमची असेल आणि अधिकारही. हा बदल हळूच सुरू होईल. पहिल्यांदा छोट्या गोष्टींमध्ये, पण लक्षात ठेवा, मोठं सिंहासन नेहमी छोट्या निर्णयांपासूनच सुरू होतं. काही लोकांना हा बदल खुपणार आहे, कारण जे लोक आजवर तुमच्यावर आदेश देत होते त्यांना आता तुमचं ऐकावं लागणार आहे. आणि हाच आहे 7 पिढ्यांचे रेकॉर्ड तुटण्याचा पहिला ठोस पुरावा. मीन राशीवाल्यांनो, आता तुमची ओळख अशी होणार आहे की हा माणूस निर्णय बदलतो. नंबर 2 आहे, पैसा आणि संधी तुमच्याकडे ओढ घेतील. मीन राशीवाल्यांनो, आजपर्यंत पैसा तुमच्यासाठी एक संघर्षाचा विषय होता. कमावलं पण टिकून राहिला नाही. संधी आली पण शेवटच्या क्षणी निसटली. मेहनत तुमची होती पण फायदा कोणीतरी दुसराच घेतला होता. हे सगळं आता थांबणार आहे. जून 2026 पासून एक सूक्ष्म पण ठळक बदल जाणवेल. तुम्हाला पैसा शोधावा लागणार नाही. पैसा तुमच्याकडे येण्याचे मार्ग शोधेल. हे अचानक लॉटरी सारखं नसेल, पण स्थिर, शहाणं आणि वाढत जाणारं असेल. पहिल्यांदा एखादी ओळख कामाला येईल, मग एखादा प्रस्ताव येईल, मग एक निर्णय घ्यावा लागेल आणि त्या एका निर्णयातून तुमचं आर्थिक चित्र बदलायला सुरुवात होईल. ज्या ठिकाणी आधी अडथळे यायचे, फायली थांबायच्या, पैसे अडकायचे, त्या ठिकाणी आता कामं वेगाने पूर्ण होतील. विशेष लक्षात ठेवा, हा पैसा केवळ खर्चासाठी नाही तर प्रतिष्ठा, स्थैर्य आणि सुरक्षिततेसाठी असेल. घरात पहिल्यांदाच अशी स्थिती येईल की निर्णय घेताना पैसे कुठून आणायचे हा प्रश्न राहणार नाही. काही लोक तुमचा हा बदल पाहून म्हणतील, याचं नशीब जोरात आहे. पण तुम्हाला माहिती असेल की हा पैसा तुमच्या सहनशीलतेची, शांततेची आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयांची परतफेड आहे. आणि हाच आहे 7 पिढ्यांचे रेकॉर्ड तुटण्याचा दुसरा मोठा संकेत. मीन राशीवाल्यांनो, हा बदल फक्त सुरुवात आहे. आता बदल क्रमांक 3, तुमचं आयुष्य उदाहरण बनणार आहे. मीन राशीवाल्यांनो, हा बदल पैसा, पद किंवा प्रतिष्ठेपेक्षा वेगळा आहे. हा बदल खूप खोल आहे. जून 2026 पासून तुमचं आयुष्य फक्त यशस्वी राहणार नाही, ते उदाहरण बनणार आहे. लोक तुमच्याकडे पाहून म्हणतील, याने परिस्थिती बदलली, याने हार मानली नाही, याच्यासारखंच उभं राहायला हवं. आजपर्यंत तुमच्या संघर्षाची किंमत कोणालाच कळली नाही, पण पुढे तोच संघर्ष लोकांसाठी प्रेरणा ठरेल. कोणीतरी तुमच्याकडे येऊन म्हणेल, मी तुझ्यामुळे ध्येय धरलं, तुझ्या निर्णयामुळे माझं आयुष्य बदललं. हे शब्द ऐकताना तुम्हाला जाणवेल, हा खरा राजतिलक आहे. कारण सिंहासनावर बसणारे अनेक असतात, पण इतरांचं आयुष्य बदलणारे फारच कमी. तुमच्या घरात पुढच्या पिढ्या अभिमानाने सांगतील, आमचं सगळं याच्यापासून बदललं. हा बदल एक दिवसात होणार नाही, पण एकदा सुरू झाला की तो थांबणारही नाही. आणि हाच आहे 7 पिढ्यांचे रेकॉर्ड तुटण्याचा सर्वात मोठा संकेत. मीन राशीवाल्यांनो, आता हे यश फक्त तुमचं नाही, ते तुमच्या नावाशी जोडलेल्या इतिहासाचं आहे. राजतिलकाची तयारी ठेवा, कारण आता तुम्ही फक्त यशस्वी नाही, तुम्ही प्रेरणा आहात. नंबर 4 आहे, काही लोक आपोआप दूर होतील. मीन राशीवाल्यांनो, हा बदल थोडा वेदनादायक वाटू शकतो, पण तो अत्यंत गरजेचा आहे. जून 2026 पासून तुमच्या आयुष्यात काही लोक हळूहळू शांत होतील आणि काही अचानक दूर जातील. हे लोक कोण असतील? जे तुमच्या यशावर हसत होते, जे तुमचं अपयश मनोरंजन मानत होते, जे तुमचं नाव वापरत होते पण तुमच्या संघर्षात दिसले नाहीत. आजपर्यंत तुम्ही सगळ्यांना सांभाळत राहिलात, समजून घेत राहिलात, माफ करत राहिलात. पण आता तुमच्यात एक बदल होईल. तुम्ही स्वतःची किंमत ओळखायला लागाल. ज्या क्षणी तुम्ही स्वतःला महत्त्व देऊ लागाल, त्या क्षणी स्वार्थी लोकांना जागा उरत नाही. काही लोक तुमच्याशी बोलणं कमी करतील, कारण आता तुमच्यावर वर्चस्व गाजवता येणार नाही.
काही लोक तुमच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह लावतील, कारण ते निर्णय त्यांच्या विरुद्ध असतील. आता हे वाईट लक्षण नाही, हे स्वच्छतेचं लक्षण आहे. लक्षात ठेवा, सिंहासनाकडे जाणारा मार्ग नेहमी गर्दीतूनच जात नाही, तो निवडक लोकांसोबतच चालतो. आणि मीन राशीवाल्यांनो, हा टप्पा पार केल्याशिवाय राजतिलक होत नाही. काही नाती तुटतील, पण त्याच बदल्यात तुम्हाला शांतता, स्थैर्य आणि स्पष्टता मिळेल. आणि हाच आहे 7 पिढ्यांचे रेकॉर्ड तुटण्याचा चौथा स्पष्ट संकेत. नंबर 5 आहे, घरात तुमच्या नावाची ओळख तयार होईल. मीन राशीवाल्यांनो, हा बदल बाहेरच्या पेक्षा घराच्या आत जास्त जाणवेल. आजपर्यंत घरात निर्णय घेताना तुमचं मत ऐकलं जायचं, पण अंतिम निर्णय कोणीतरी दुसराच घ्यायचा. तुमच्या भावना समजून घेतल्या जायच्या, पण त्याला वजन दिलं जायचं नाही. हे चित्र आता बदलतंय. जून 2026 पासून तुमचं नाव घरात आधार म्हणून घेतलं जाईल. लहान गोष्ट असो किंवा मोठा निर्णय, घरात आधी एकच प्रश्न विचारला जाईल, तू काय म्हणतोस? आई वडील तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील, अभिमानाने, विश्वासाने. भाऊ बहीण, नातेवाईक तुमचं मत दुर्लक्षित करणार नाहीत, कारण त्यांनी पाहिलेलं असेल तुमचे निर्णय परिणाम देतात ते. आजपर्यंत तुम्ही घरासाठी झटलात, समजून घेतलत आणि गप्प राहिलात. आता मात्र घर तुमच्यासाठी उभं राहील. कधीकधी तुम्ही एकटे पडला होतात, पण आता ती पोकळी भरून निघेल. हा तो टप्पा आहे जिथे तुम्ही घरात फक्त सदस्य नसून स्तंभ बनता. आणि लक्षात ठेवा, ज्या घरात मजबूत स्तंभ उभा असतो तिथे पुढच्या पिढ्या भक्कम उभ्या राहतात. आणि हाच आहे 7 पिढ्यांचे रेकॉर्ड तुटण्याचा 5वा मोठा संकेत. नंबर 6 आहे, समाजात तुमचं स्थान उंचावेल. राजतिलकाचा क्षण. मीन राशीवाल्यांनो, हा बदल सगळ्यात शांत पण सगळ्यात मोठा असेल. आजपर्यंत तुम्ही गर्दीत उभे होता, ओळख नव्हती, नाव होतं पण वजन नव्हतं. जून 2026 पासून हे चित्र हळूहळू पण ठामपणे बदलतं. लोक तुमचं नाव घेऊन ओळख देऊ लागतील. जिथे आधी तुमच्याकडे दुर्लक्ष व्हायचं, तिथे आता तुमच्यासाठी जागा राखीव असेल. कार्यक्रम असो, मीटिंग असो, समाजातील निर्णय असोत, तुमची उपस्थिती महत्त्वाची ठरेल. हा तो क्षण आहे जिथे राजतिलक फक्त शब्द राहत नाहीत. राजतिलक म्हणजे मुकुट नाही, तो असतो लोकांच्या नजरेतला आदर, तुमच्या शब्दांचं वजन आणि तुमच्या निर्णयांवरचा विश्वास. काही लोक तुमचं कौतुक करतील, काही लोक मनात जळतीलही, पण दोघांनाही एक गोष्ट मान्य करावी लागेल की तुम्ही वर पोहोचलात. आजोबांनी जे नाव ऐकायचं स्वप्न पाहिलं, वडिलांनी जे अर्धवट सोडलं, ते सगळं तुमच्या नावावर पूर्ण होईल. हा आहे 7 पिढ्यांचे रेकॉर्ड तुटण्याचा सर्वात ठळक पुरावा. आणि मीन राशीवाल्यांनो, हा शेवट नाही, हा तो टप्पा आहे जिथून पुढच्या पिढ्या म्हणतील, आमच्या घरात सगळं याच्यापासूनच बदललं. राजतिलकाची तयारी ठेवा, कारण आता तुमचं नाव इतिहासात लिहिलं जाणार आहे. पण एक खूप महत्त्वाचा इशारा आहे. मीन राशीवाल्यांनो, इथपर्यंत ऐकताना मनात आनंद आला असेल, छातीत अभिमान भरला असेल, पण आता एक सत्य ऐकणंही गरजेचं आहे. राजतिलक प्रत्येकाला झेपत नाही, कारण वर जाणं सोपं असतं, पण टिकणं फार कठीण असतं. जून 2026 पासून जे काही मिळणार आहे, ते जर चुकीच्या पद्धतीने हाताळलं तर तेवढ्याच वेगाने हातातून निसटूही शकतं. या 3 चुका अजिबात करू नका. नंबर 1 आहे अहंकार. आज जे लोक तुमच्यामुळे उभे आहेत त्यांना कमी लेखू नका. मीच सर्व आहे हा विचार राजतिलकाचा सर्वात मोठा शत्रू आहे. नंबर 2 आहे चुकीच्या लोकांवर विश्वास. जे लोक आधी तुमच्या संघर्षात नव्हते, पण यश दिसताच जवळ आले, त्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. गोड बोलणारे सगळे आपले नसतात. नंबर 3 आहे देवाला विसरणे. आज जे काही मिळेल ते फक्त तुमच्या बुद्धीमुळे नाही, तर अदृश्य शक्तींच्या कृपेमुळे आहे. वर पोहोचल्यावर जर नम्रता गेली तर आधारही निघून जातो. लक्षात ठेवा, देव देतो, पण तो पाहतही असतो. तो पाहतो तुमचा अहंकार, तुमची कृतज्ञता आणि तुमचं वागणं. मीन राशीवाल्यांनो, राजतिलक टिकवायचं असेल तर मुकुट डोक्यावर असो, पण नम्रता मनात असली पाहिजे. कारण इतिहासात सिंहासन गमावणारे खूप आहेत, पण नम्र राहून राज्य करणारे अमर होतात. राजतिलक टिकवण्यासाठी 3 शक्तिशाली उपाय. मीन राशीवाल्यांनो, वर पोहोचणं महत्त्वाचं असतं,
पण तिथे स्थिर राहणं त्याहून जास्त महत्त्वाचं असतं. जून 2026 पासून जे काही मिळणार आहे ते टिकवण्यासाठी हे 3 उपाय मनापासून पाळा. उपाय क्रमांक 1 आहे, नम्रता कधीही सोडू नका. यश मिळाल्यावर बोलण्यात बदल होतो, वागण्यात बदल होतो आणि नकळत माणूस स्वतःला मोठं समजू लागतो. इथेच चूक होते. लक्षात ठेवा, ज्यांनी तुम्हाला कमी अवस्थेत पाहिलं त्यांच्याशी आदराने वागलात तर मोठेपण टिकतं. नम्रता ही कमजोरी नाही, ती राजतिलकाची ढाल आहे. आता उपाय क्रमांक 2 आहे, निर्णय घेताना घाई करू नका. तुमच्याकडे अधिकार येईल, लोक तुमचं ऐकतील आणि अनेक पर्याय समोर येतील. पण प्रत्येक संधी ही योग्य नसते. प्रत्येक सल्ला हा तुमच्या भल्याचा नसतो. म्हणून महत्त्वाचे निर्णय घेताना थोडा वेळ घ्या. शांत राहा आणि मनाचं ऐका. लक्षात ठेवा, एक चुकीचा निर्णय 7 पिढ्याचं यश अडवू शकतो. आता उपाय क्रमांक 3 आहे, कृतज्ञता जपा. आज जे काही मिळेल ते फक्त तुमच्यासाठी नाही तर तुमच्या नंतर येणाऱ्या पिढ्यांसाठी आहे. म्हणून गर्व नाही तर कृतज्ञता ठेवा. ज्यांनी मदत केली, ज्यांनी शिकवलं, ज्यांनी कठीण वेळेत साथ दिली त्यांना विसरू नका. कारण कृतज्ञ माणसाकडून यश कधीही पळून जात नाही. छोटा पण खोल संदेश. मीन राशीवाल्यांनो, मुकुट डोक्यावर असला तरी पाय जमिनीवरच असले पाहिजेत. कारण राजतिलक फक्त मिळवायचा नसतो तर तो निभवायचा असतो. मीन राशीवाल्यांनो, आजचा हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला थोडासाही भिडला असेल तर समजा हा योगायोग नाही. जून 2026 तुमच्यासाठी फक्त एक नवीन महिना नाही तर तो तुमच्या आयुष्याचा नवीन अध्याय आहे. आजपर्यंत ज्यांनी तुम्हाला दुर्लक्षित केलं, ज्यांनी तुमच्या क्षमतेवर शंका घेतली, तेच लोक उद्या म्हणतील हा माणूस वेगळाच आहे. पण लक्षात ठेवा, वर पोहोचलात तरी नम्र राहिलात आणि शांत राहिलात आणि योग्य लोकांनाच जवळ ठेवलं तर यश हे टिकेल. राजतिलकाची तयारी ठेवा, कारण 7 पिढ्यांचे रेकॉर्ड आज तुमच्यामुळे तुटणार आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, राजतिलक असं नक्की लिहा. आणि असेच शक्तिशाली राशी संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या आयुष्याशी संबंधित आणखीन एक महत्त्वाचा संकेत घेऊन येते. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा आणि शांतपणे पुढे चालत राहा. देव तुमचं भलं करो.